So good morning to all of you. So this is our first lecture on special relativity BSc फायनल इयर. ओके सर, हाय पेपर 2. तर आपण मागे एक युनिट घेतलं होतं की मॅट्रायसिस अँड थेरी ऑफ इक्वेशन. ओके, तर मला ती परमिशन नाही मिळाली की तो सब्जेक्ट बाकी कोणत्या कॉलेजमध्ये होत नाही, त्यामुळे आय थिंक मला परमिशन नाही मिळाली. तर मी तर घेतला होता कारण की जाममध्ये आणि तुमच्या एम एस सीमध्ये ते खूप कामी येईल, आणि पुढे जाऊन पण जेव्हा नेट सेटची प्रिपरेशन मी करत आहे, तर सर्वात पहिले मला मॅट्रायसिस ची स्टडी करावी लागली होती. सो त्यामुळे मी तो सब्जेक्ट घेतला होता, आणि तो शायद तुम्हाला खूप फायदेशीर ठरला असता, पण असो की आपल्याला त्याची परमिशन नाही मिळाली. तर आपण नेक्स्ट आपण चालू करत आहे स्पेशल रिलेटिव्हिटी 1. ओके, तर हा पेपर 2 आहे, आणि तुम्हाला 6 एममध्ये पण स्पेशल रिलेटिव्हिटी 2 आहे. तर खूप छोटा सिलेबस आहे. आय थिंक 1 मंथमध्ये पूर्ण 3-4 युनिट पण होऊन जातील जर आपण कंटिन्यू घेतलं तर. ठीक आहे, तर इथे पूर्ण फिजिक्स आहे. ओके, तर फिजिक्स थोडं माझी एम एस सी तर मॅथमध्ये झाली आहे, तर थोडं मला हार्डच जाणार. त्यामुळे मी हे घेतलं नव्हतं. आणि ठीक आहे, तर स्पेशल रिलेटिव्हिटी 1मध्ये दिलेले काय आहे की पहा, द बेसिक कन्सेप्ट ऑफ रिलेटिव्हिटी appears quick early has a physics and has all the mechanics and Galileo's. The Newton which term has classical mechanics and the Newtonian mechanics involving the idea of space and time. म्हणजे काय म्हटलं आहे की स्पेशल रिलेटिव्हिटी हा फिजिक्सच्या थोडं अर्लियर काय झालं आहे, डेव्हलप झाला आहे, आणि हॅज अ मेकॅनिक्स अँड द गॅलिलिओज अँड न्यूटन विच टर्म द क्लासिकल मेकॅनिक्स. न्यूटनने काय केलं होतं की गॅलिलिओ अँड न्यूटननी आपलं क्लासिकल मेकॅनिक्स अँड न्यूटनियन मेकॅनिक्स आपल्याला इन्व्हॉल्व केला होता. म्हणजे त्यांनी आयडिया दिली होती की स्पेस अँड टाईमची. ठीक आहे, देन द विदाउट नॉलेज ऑफ द न्यूटनियन मेकॅनिक्स, म्हणजे जर आपल्याला नॉलेज नसेल न्यूटनियन मेकॅनिक्स, तर वी कॅन नॉट अप्रिशिएट द अँड अंडरस्टँड द आयडिया अबाउट द इन्व्हॉल्व द थेरी ऑफ रिलेटिव्हिटी. ओके, जर आपल्याला आयडिया नसेल न्यूटनियन मेकॅनिक्स, तर आपण फर्स्ट युनिट सर्वात पहिले या रिलेटिव्हिटी फर्स्टमध्ये काय बघितणार आहे की न्यूटनियन मेकॅनिक्स बघितणार आहे. ठीक आहे, त्याच्याशिवाय आपल्याला रिलेटिव्हिटी समजणार नाही. सो कीप माइंड द फर्स्ट डिपेंड ऑन द रिव्ह्यू ऑफ न्यूटनियन मेकॅनिक्स. तर फर्स्ट आपला टॉपिक आहे रिव्ह्यू ऑफ न्यूटनियन मेकॅनिक्स. तर म्हटलं आहे की पुस्तकमध्ये की जर आपल्याला न्यूटनियन मेकॅनिक्स समजलं नाही तर आपल्याला रिलेटिव्हिटी कळणार नाही. तर न्यूटनियन मेकॅनिक्समध्ये काय दिलेलं आहे की द थॉट्स द रिगार्डिंग टू द नेचर ऑफ अ स्पेस अँड टाइम वॉज एक्सपोनेड बाय द न्यूटन ऑन इज द प्रिन्सिपिया पब्लिश बाय 1686. ओके, तर न्यूटन मेकॅनिक्समध्ये काय दिलं, नेचर ऑफ स्पेस अँड टाईम याच्याबद्दल सांगितलं आहे. ते न्यूटनच्या प्रिन्सिपलमध्ये पब्लिश झालं आहे 1686मध्ये. वेअर द स्पेस अँड टाईम डिस्परेट ॲब्सोल्यूट एंटिटीज चेंज बाय द प्रेझेंट ऑफ द अदर फिजिकल एंटिटी. मीन्स त्याच्यानंतर हे तर झालं त्याचं थोडं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर 5 मार्कासाठी प्रत्येक वर्षी आपल्याला विचारतात की डेफिनेशन ऑफ स्पेस अँड टाईम, म्हणजे न्यूटन डिफाईन केलं होतं स्पेस अँड टाईमबद्दल काहीतरी त्यांनी डिफाईन केलेलं होतं. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल 5 मार्कासाठी आपल्याला नेहमी विचारतात स्पेस अँड टाईमची डेफिनेशन. तर स्पेस काय आहे की ॲब्सोल्यूट स्पेस इन इट्स ओन नेचर विदाउट रिलेटिंग टू द एनिथिंग एक्सटर्नल. मीन्स नेचर स्पेस काय ॲब्सोल्यूट आहे. ओके, आणि त्याच्यानंतर पुन्हा म्हटलं आहे की त्याचं एक स्वतःचा नेचर आहे, तो दुसरा एक्सटर्नल सोबत काय मीन्स रिलेट नाही करत. ओके, अँड रिमेन्स ऑलवेज सिमिलर टू, म्हणजे रिमेन्स स्पेस आहे इन्फिनिटी, किती स्पेस आहे, इन्फायनाईट आहे तो स्पेस, आणि काय म्हणतो मुवेबल, इम्पॉसिबल आहे की तो मुवेबल होऊ शकतो. ओके, अँड रिमेन्स ऑलवेज सिमिलर, मीन्स त्याचे चेंज नाही होणार, तो सिमिलरच राहणार नेहमी. ओके, त्याच्यानंतर पुन्हा एक आयडिया स्पेसबद्दल क्लिअर करायची असेल तर हॉलिवूडमध्ये खूप सारे मूवीज आहेत स्पेसबद्दल दिलेले, तिथे दाखवलं आहे. ओके, त्याच्यानंतर टाईम काय आपल्याला माहीतच आहे की ते ॲब्सोल्यूट थ्रू आहे, मीन्स टाईम ॲब्सोल्यूट थ्रूच असतो. ठीक आहे, आणि मॅथमॅटिकल टाईम ऑफ इट सेल्स अँड फॉर्म इट्स ओन नेचर फ्लो इक्वेलिब्री विदाउट रिलेटिंग टू द एनिथिंग एक्सटर्नल. ओके, हे तर सिम्पली आहे की त्याचे एक स्वतःचं नेचर आहे, आणि तो फ्लो होते इक्वेलिब्री, मीन्स आपण थांबवलं म्हणून तो टाईम थांबणार आहे का आपला, काय आपला स्वतःचा थांबल, पण तो मीन्स तो फ्लो होतच राहणार. ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो की तो ॲब्सोल्यूट थ्रू आहे, अँड मॅथमॅटिकल टाईम ऑफ इट सेल्फ अँड फ्रॉम इट्स ओन नेचर, त्याचा स्वतःचा नेचर आहे. ओके, अँड फ्लो इक्विलिब्री विदाउट रिलेटिंग एनिथिंग एक्सटर्नल, आणि तो फ्लो होतोय मीन्स दुसऱ्या कोणाशी रिलेट न करता तो स्वतः फ्लो होत राहतो. ठीक आहे, त्याच्यानंतर न्यूटनने काय सांगितलं होतं, न्यूटनने एक गोष्ट सांगितलं होतं की
की न्यूटनने 3 लॉ ऑफ मोशन सांगितले होते. ठीक आहे, तर हे पण आज 5 मार्कासाठी विचारू शकतात की न्यूटनियन मेकॅनिक्स कुल्ड बी कॉल्ड. तर न्यूटनियन मेकॅनिक्सला पुन्हा काय म्हणतात की न्यूटनियन मेकॅनिक्सला म्हणतात थेरी ऑफ द ॲब्सोल्यूट स्पेस अँड ॲब्सोल्यूट टाईम. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की न्यूटनियन मेकॅनिक्सला असे पण म्हणतात की थेरी ऑफ ॲब्सोल्यूट स्पेस अँड ॲब्सोल्यूट टाईम. जस्ट द न्यूटन गिव्ज द 3 लॉ ऑफ मोशन. तर न्यूटनने 3 मोशन ऑफ लॉ दिले होते. ठीक आहे, तर खूप फेमस लॉ होते हे, आणि फर्स्ट इयरमध्ये किंवा सेकंड इयरमध्ये तुम्हाला फिजिक्समध्ये हे लॉ झालेले असतील. ठीक आहे, अ बॉडी कंटिन्यूज इन ए स्टेट ऑफ रेस्ट. ओके, द बॉडी कंटिन्यूज इन ए स्टेट ऑफ रेस्ट ऑर द फंक्शन ऑफ मोशन अनलेस इट इज ॲक्टेड अपॉन द एक्सटर्नल फोर्स. म्हणजे काय म्हटलं, एक्झाम्पल थ्रू बा एखादी जर आपण, ठीक आहे, एक पेन घेतला. ठीक आहे, तर हा कंटिन्यू रेस्ट ऑफ मोशनमध्ये राहणार. ठीक आहे, जेव्हापर्यंत आपण याच्यावर एखादी फोर्स अप्लाय नाही करत. ठीक आहे, जेव्हापर्यंत आपण याच्यावर एखादी फोर्स अप्लाय नाही करत तोपर्यंत तो मूव्ह होणार नाही. मीन्स जेव्हा आपण याला फोर्स अप्लाय केला तेव्हाच तो मूव्ह होणार नाही. तर तो कोणत्या फॉर्ममध्ये राहणार, स्टेट ऑफ रेस्ट फॉर्ममध्ये राहणार किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये राहणार. याला युनिफॉर्म मोशन म्हणतात की तो अनलेस मीन्स ॲक्टेड अपॉन द एक्सटर्नल फोर्स. जेव्हापर्यंत आपण त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही एखाद्या व्यक्तीला, एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या वस्तूला, तोपर्यंत तो मूव्ह होणार नाही. तर न्यूटनचा फर्स्ट लॉ हाच आहे की अ बॉडी कंटिन्यूज इन द स्टेट ऑफ रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनमध्ये असते केव्हापर्यंत असते, जेव्हापर्यंत आपण त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. तर फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये हे सांगितलं आहे. नेक्स्ट सांगितलं की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम प्रोपोर्शनल टू द इम्प्रेस फोर्स अँड टेक प्लेस इन द डायरेक्शन ऑफ फोर्स इट सेल्फ. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे इन्फ्लुएन्स फोर्स. ठीक आहे, अँड टेक्स प्लेस इन द, आणि तो मोमेंटम कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, फोर्स इट सेल्फ. ओके, नेक्स्ट आणि सर्वात फेमस लॉ होता की एव्हरी ॲक्शन फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर हा तर सर्वात फेमस लॉ होता की एव्हरी ॲक्शन देर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ठीक आहे, तर एक्झाम्पल पहा की एक आपण बॉल्स एक्झाम्पल पाहू. एखादी बॉल एखाद्या वॉलवर आपण थ्रो केला. ठीक आहे, तर तो बॉल जितक्या स्पीडनं तुम्ही थ्रो कराल तितक्या स्पीडनं तो रिव्हर्स मॅनरमध्ये आपल्याकडे येणार. तर तोच लॉ आहे की एव्हरी ॲक्शन मीन्स आपण थ्रो केला बॉल, ती झाली ॲक्शन, आणि रिॲक्शन मीन्स तो बॉल आपल्याकडे तितक्या स्पीडनं वापस येत आहे. मीन्स एव्हरी ॲक्शन देर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. दिस 3 लॉ ऑफ मोशन प्रोव्हाइड द फंडामेंटल ऑफ न्यूटन मेकॅनिक्स. ठीक आहे, तर आपण आज बघितलं की स्पेस आणि टाईमचं डेफिनेशन बघितलं, त्याच्यानंतर 3 लॉ ऑफ मोशन बघितलं. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू की व्हॉट इज मेन बाय द इनर्शियल सिस्टीम. ओके, इनर्शियल सिस्टीम प्रत्येक वेळेस मीन्स मोस्ट ऑफ द टाईम 10 मार्कासाठी विचारला आहे. ओके, तर आय थिंक टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आपण हा लवकरच आपण सिलेबस कंप्लीट करू शकतो की खूप छोटा सिलेबस आहे.